नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मराठी पत्रकार दिनानिमित्त गरजूंना ब्लँकेट वाटप. वाडा तालुक्यातील डोंगस्ते गावात 6 जानेवारी 2024 दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी चालू केलेल्या प्रथम वृत्तपत्र दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा केला जातो. या निमित्ताने तालुक्यातील निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने डोंगस्ते गावातील वीटभट्टीवर काम करणाऱ्या गरजू कुटुंबियांना एक मायेचं पांघरूण म्हणून ब्लँकेटचे वितरण केले गेले. महाराष्ट्रभर 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिशांनी भारतात पहिला बेंगॉल गॅझेट नावाचा इंग्रजी वृत्तपत्र कलकत्त्यामध्ये चालू केला होता. त्याच्या तब्बल 52 वर्षानंतर बाळशास्त्री जांभेकरांनी आजच्या दिवशी 1832 साली दर्पण नावाचं वृत्तपत्र मराठीतून चालू केलं. विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार या दोन विषयांवर त्यांनी भरपूर लेखन केलं. त्यामुळे त्यांच्यावर विचार मंथन होऊन त्याचं विधवा पुनर्विवाह व चळवळीमध्ये रूपांतर झालं. अशा या थोर पत्रकाराच्या स्मृती दिनानिमित्त निर्भीड पत्रकार संघाच्या वतीने वीटभट्टीवर कडक थंडीत आपला उदरनिर्वाहासाठी काम करणाऱ्या गरजू कुटुंबियांना एक सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकार बंधूंनी ब्लँकेट वाटप केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक पाटील, निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपेश पष्टे, उपाध्यक्ष सचिन पाटील, सचिव जयेश गोडविंदे, खजिनदार किरण दुपारे व ग्रामस्थ सुनील मेणे व सौ कीर्ती भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी सचिन पाटील सोबत किरण दुपारे यांची रिपोर्ट. चालेल तर येऊन देताना पण ना. ओके ओके क्या चालेल या चला पटापट चला जा लाईन लावा. व्हिडिओ आहे, व्हिडिओ चालू आहे. जा 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 या मावशी सगळ्यांचा आपण फोटो काढू. इकडे असायचं असं उभं इकडे इकडे कॅमेराकडे दिसतं. घ्या आपले मस्त झोपा. येतो का? हो आपला पण पाहिजे. तीन 4 5 6 2 हप्ते झाले का?